मला पोळ्या न बनवता भाकरी बनवायचे आहेत, कारण कपडे इग्नोर करा मागचे, कारण मला काय स्वयंपाक करू काही सुचत नव्हतं. आणि जेवताना मग ते वेगवेगळे आम्ही करून घेतो. हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. तर आज आहे मंगळवार आणि गेल्या 2 दिवसांपासून आधीला बरं नाही आहे, तर तो घरीच आहे. म्हणजे शनिवार रविवार तर त्याला म्हणजे संडेची तर सुट्टीच होती. कालही त्याला बरं नव्हतं, म्हणजे तापला होता तो सकाळी खूप जास्त, तर काही पाठवलं नाही. आणि परत काल संध्याकाळपर्यंत बरं वाटायला लागलं. आज सकाळी परत त्याला ताप आला, तर आजही नाही पाठवलं. आणि वातावरणसुद्धा आता म्हणजे कंटिन्यू पाऊस सुरू आहे सकाळपासून. तर काल पण होता, पण काल थोडं दुपारी बंद झाला होता, पण आज सकाळपासून कंटिन्यू पाऊस सुरू आहे 8 वाजेपासून. आणि आता आधी उठला आहे, त्याला पाठवलं आहे दवाखान्यात. कालही जाऊन आलेला होता तो, पण त्याने इंजेक्शन नव्हतं घेतलेलं. तर आज म्हटलं, आणि गोळ्या घेतो तर ते त्याला पचत नाही आहे, उलटी होते गोळ्या घेतल्यानंतर, मग ते काही लागतच नाही, त्यामुळे त्याला त्याचा ताप उतरत नाही आहे. तर आज म्हटलं याला एखादं इंजेक्शन वगैरे देऊन यात, परत दाखवून डॉक्टरांचं काय म्हणणं आहे. तर ते गेलेत आता दोघं बापलेक. आणि नाश्ता झालेला आहे आता आमचा. आता स्वयंपाकाचं काय ते बघते. आणि पाऊस सुरू असला की इतर कामं तर काही घरातली म्हणजे जे काही असतं क्लिनिंगचं तर ते फारसं मी काही करत नाही. झाडू वगैरे मारून झालेलं आहे घरांना, आणि टॉयलेट बाथरूम क्लीन करून झालेलं आहे. आज सकाळपासूनच आहे असं वातावरण आहे, आणि कंटिन्यू पाऊस सुरू आहे. कमी होतो आहे आणि परत जोरात येतो आहे. बाहेर पाऊस सुरू आहे म्हणून सकाळपासून हे पण इथेच आहेत, मध्ये पण वाटतं घरात बहुतेक. तर आधी गेलेला आहे तोपर्यंत हे सगळं आवरलं, कारण तो इथेच झोपून होता. तर दोघं ब्लँकेट त्याच्यावर अंगावर होते, त्याला थंडी वाजत होती म्हणून. आणि खिडकी तो उघडूच देत नाही आहे, पण तो गेला आहे आता दवाखान्यात, म्हणून मी थोड्या वेळासाठी उघडली होती. घरात हवा यायला हवी थोडीफार म्हणून, पण हवेऐवजी पाणीच येत होतं. थोडंसं नॉर्मल आलेलं आहे, फारसं नाही वाटत आहे. आणि पाऊस पण सुरू आहे आणि त्यासोबत हवासुद्धा आहे जोराची. तर असं तो गेला होता म्हणून थोडा वेळ मी हे उघडं केलं होतं, विसरले असते म्हणून परत लावून घेतला. आणि किचनवर थोडा पसारा आहे सकाळचा, आवरायचं बाकी आहे. आधी ही आवरते. आणि आधी काहीच खात नाही आहे, बाकीचं काही त्याला म्हणजे काही खाऊ घातलं की उलटी होते, पण काकडी खातो आहे फक्त. तर काल एक खाल्ले होते आणि आज एक खाल्ले त्याने. तर आता हे आवरते आधी, थोडीफार भांडी आहेत, आणि मग जेवणाचं बघते. ही ब्लाऊज शिवून झालेलं आहे, पण त्याला हुक लावायची बाकी होती आणि ते मी विसरले. तर आधी ते करते, मग नंतर बघूया दुसरं कटिंग वगैरे करायचं. आणि आत्ता आधीला घेऊन दवाखान्यात गेलेले आहेत. तर बघूया आता तिथून आल्यावर काय म्हणता काय नाही. आणि त्याला मी किती वेळपासून म्हणते की काहीतरी खाऊन घे, पोटात टाकशील तर तुला बरं वाटेल, पण त्याची इच्छाच होत नाही आहे. बघूया आता आल्यावर सांगतो असं म्हणाला होता. आणि बाहेर असं वातावरण, आणि घरात जर का अशा वातावरणात कोणी आजारी असेल तर आणखीन जास्त आपल्याला उदास वाटतं. आणि खास करून लहान मुलं असतील तर मग तर ते वेगळंच टेन्शन असतं. आणि आधीचं काय होतं, त्याला ज्या काही गोळ्या औषधे दिलेले आहे डॉक्टरांनी, तर त्याच घेतल्यानंतर त्याच निघत आहेत बाहेर, तर त्यांचा असर कसं होणार आहे जर का पोटात थांबणार नाही तर बघूया आता संध्याकाळपर्यंत. आणि त्यातल्या त्यात तो खातही काही नाही आहे, ते एक मोठं टेन्शन असतं. तुझ्या आवडीचं काय करू त्याच्यासारखे मागे फिरते मी, सगळी कामं घरातली पडलेली आहे. आणि आता म्हणाला आहे की थोडा वेळ थांब, मला वाटेल तेव्हा मी तुला सांगेल. मग तोपर्यंत मी हे माझं काम करायला घेतलं आहे. तो आल्यावर बघूया आता पुढचं काय होतं ते. त्याचं खाणंपिणं आवरून झालं की मी टेन्शन फ्री होईल. आणि पावसाचं कसं झालेलं आहे ना, मागे एक 7-8 दिवस कंटिन्यू पाऊस होता, त्यानंतर 8-10 दिवसांचा गॅप घेतला, आणि आता परत कालपासून एवढाच पाऊस कंटिन्यू सुरू आहे. आणि अशा वातावरणात इतकं बोर होतं, एकतर कुठे बाहेरही पडता येत नाही, आणि घरातही म्हणजे चित्तही लागत नाही आणि करमतही नाही, काही कामही करावं असं वाटत नाही.
आणि आत्ता म्हणजे लास्ट 1 वर्षापासून जे काही मी ब्लाऊजं शिवले आहेत मध्यंतरी, तर त्यांना मी प्रत्येक ब्लाऊजला आय केलेलं आहे. आणि त्याच्यापेक्षा मला जे आधी मी करत होती तर तेच खूप छान वाटत होतं. पण ते काय माहिती डोक्यातून स्किप होतं. पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर लक्षात येतं. तर आज आता हुक्स वगैरे लावून झाल्यानंतर मी परत तेच करणार आहे, कारण मशीनवर नंतरसुद्धा करता येतं ते. पण मग बाकीच्या ब्लाऊजांना असं व्हायचं की मला कंटाळा यायचा, म्हणून मी आय करून मोकळी व्हायची एकदा हुक्स वगैरे लावायला बसले की. आणि त्यांनाही लेट झालेलं होतं, तर थोडंसं डोक्यात तेच होतं. म्हटलं आधी त्यांना फोन करून बघते. तेव्हाशी फोन घेणारच होते हातात, तेव्हाशी ते आले घरी. आणि काही गोळ्या होत्या जे की आधीला आता लगेच द्यायचे होते जेवणाच्या आधी, ज्यामुळे की त्याला जे काही वॉमिटिंगचा प्रॉब्लेम होत होता तर तो येणार नाही, म्हणून तर त्या त्याला दिल्या. आणि त्यानंतर थोडं माझं काम राहिलं होतं 1-5 मिनिटांचं, तर ते केलं शिलाईचं. तर इथे माझं मशीन लावलेलं होतं, कपडे धुवून झाले होते. तर आधी ते वाळत घालते आणि मग करते आमचं काय करायचं आहे ते जेवणाचं. कारण तसंही बाहेर पाऊस सुरू होता एवढा वेळ, आणि आहोंचं चाललं होतं की थोडा तर पाऊस थांबू देतो आणि माझ्या हाताने याला औषधी वगैरे देऊन मग मी बाहेर निघतो. कारण तो माझा अजिबात ऐकत नाही आधी. म्हणजे असं ऐकतो पण आजारी असलं की खूप चिडचिड करत होता तो. त्यामुळे मलाही बरं होतं. अहोंना म्हटलं तुमच्या हाताने त्याला औषधी वगैरे आणि थोडंसं खाऊ घालून द्या, म्हणजे तो झोपलेला असेल तर मी माझ्या कामाला मोकळी. आणि एवढी अशी हवा सुरू होती. त्यानंतर थोड्या वेळात थोडासा वेळ पाऊस थांबत होता, म्हणजे थांबत तर नव्हताच, फक्त कमी होत होता आणि परत पुन्हा तेवढ्याच जोरात पाऊस येत होता. पण काय करणार आता, थोडंसं तरी कपड्यांना बाहेर हवा लागायला हवी, त्याशिवाय घरात टाकणे मग त्यांचा वास येतो. तसं तर कम्फर्ट वगैरे आपण वापरतो, पण तरीसुद्धा मी त्यांना थोडंसं बाहेरच्या हवेत घातलं होतं. आणि त्यानंतर मग तिकडच्या पार्लरच्या रूममध्ये एक मी दोरी बांधून ठेवलेली आहे, तर त्यावर म्हणजे वाळायला घालते मी कपडे आणि फॅन सुरू करून देते, ज्यामुळे वाससुद्धा येत नाही. आणि लागलीच माहूंना अर्जंट फोन आला होता, तर ते बोलले की मला निघायला लागणार आहे, पटकन काय ते कर. तरी ते भाजी तर बनवून झालेली होती माझी, फक्त मला पोळ्या बनवायच्या होत्या. आणि आधीसाठी खिचडी लावायची होती, तर मी त्याला पोहे म्हणत होती, पोहे करते. पण मग म्हणजे सुरुवातीला तोच म्हटला होता की पोहे कर, पिवळी शेव वगैरे घालून वरण छान करून दे असं. पण मग नंतर त्याला काय वाटलं काय म्हणजे तो बोलला की पातळ खिचडी कर. तर त्याच्यासाठी खिचडी केली होती. आहोंसाठी पटकन 2-3 पोळ्या करून दिल्या. तर इथे आधीची खिचडी लावून घेतली, अहोंना वाढून दिलं आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर ते निघाले होते. आणि थोडंसं किचन आवरलं मी. त्यानंतर आधीला बळजबरी थोडं खाऊ घातलं, गोळ्या वगैरे दिल्या आणि झोपून घे म्हटलं. तर आता पाऊस थांबला आहे बऱ्यापैकी, म्हणजे थांबला आहे पूर्ण, पण ऊन वगैरे नाही पडलेलं. आणि आधी आता दवाखान्यात जाऊन आलेला आहे, त्याच्यासाठी थोडीशी खिचडी बनवली पातळ. आणि तसं माझं आता ब्लाऊजचं कटिंगसुद्धा झालेलं आहे, पण मग खूप आवाज येतो त्या मशीनचा. आणि आधी इथेच आहे माझ्याजवळच हॉलमध्ये, त्यामुळे आज काही मी ते शिवत नाही, कारण आधीला डिस्टर्ब होईल. तर उद्या वगैरे शिवेल मी मशीनचं काम, आता उद्या करेल. आज आणखीन एखादं एक दुसरं ब्लाऊज कट करून घेते. डॉक्टरांनी काय सांगितलं? काय नाही. इंजेक्शन का नाही घेतलं तू? का? तू काही खाल्लंस नाही, मग चक्कर येतीलच ना. ठीक आहे, करतो आराम. तुला औषधी देऊ का आधी? मला ते थोडंसं काम आहे, ते आवडते मम्मी माझं थोड्या वेळाने. ठीक आहे, मला आवाज दे तुला जेव्हा घ्यायचं असेल तेव्हा. फॅन लावू का जरा? चल ठीक आहे. तर आणखीन एक दुसरं काम आहे मला, तुम्हाला दाखवते काय काम आहे. तर तेच करते आज. थोडंसं आधीकडे लक्ष देणं होईल. तर ही साडी माझ्याकडे खूप छान साडी आहे, 1-2दा नेसून सुद्धा झालेली ही साडी. पण काय माहिती, पण तिची ही जी लेस आहे, तर ह्या लेसमुळे साडी एवढी खराब झाली आणि ते पटकन लक्षात सुद्धा नाही आलं. ब्लाऊजसुद्धा तुम्हाला दाखवते, हे बघा असं झालं. आणि एकचदा ती साडी नेसलेली, अजून 1 ते 2 वेळेस. तर ह्या बाया मी काढून घेते आणि थोडंसं साडीमधून कापड काढून येईल. आता शॉर्ट स्लीव्ज लावते ह्या ब्लाऊजला, आणि पूर्ण साडीची लेस आता मला काढून टाकायची, कारण त्यामुळे साडीसुद्धा खराब होते अडकून अडकून. काम आता करते मग मी. तसंही मी मशीन लावू शकत नाही, फक्त उसून वगैरे ठेवते, लेस काढून ठेवते. आणि एक ब्लाऊज कटिंग झालेलं आहे,
आणि ते शिवणार होती खरं तर मी, पण मग आता शिवत नाही, मशीनचा आवाज बिलकुल नको, याचा एक पार्ट भेटत नाही आहे. मी आधीसुद्धा सांगितलं. तर असं कापड आहे माझ्याकडे, पण तो बघायला लागणार आहे, तर याचं नंतरच बघते. आणि आणखीन एक काम आहे, तर याच्यासुद्धा मला स्लीव्ज काढून टाकायचे आहेत, कारण ते प्रॉपर बसलेले नाहीत. ॲक्च्युली तो स्लीवलेसच होता तो ड्रेस, पण मी त्याला लावल्या होत्या स्लीव्ज, तर त्या काढायचे. आणि काहीतरी होतं का दुसरं कापड वगैरे त्याला मॅच, ते बघायचं आहे. कारण नवा ड्रेस 2दाच घातलेलं आहे मी, आणि स्लीव्ज त्याच्या खराब झाल्यामुळे मग ते तसंच पडलेलं आहे. तर याचंही काहीतरी करते. तर बराच वेळ झाला, एवढंच काम मी करते. आता हा फॉल मी काढून घेतला आहे पूर्ण, कारण मला त्या साडीची लेस काढायची आहे. आणि स्लीव्ज काढून झालेले आहेत दोघं. ह्या साडीतून थोडंसं कापड काढते, शॉर्ट स्लीव्ज होतील 3 किंवा 4 इंची, 3 किंवा 4 इंचापर्यंत असं एवढं कापड काढते. लेस दिसायला इतकी छान दिसते, इतकी सुंदर दिसते ही लेस, पण मग काय करायचं, ती साडी पूर्ण खराब करते, ब्लाऊज खराब झालं आणि हातांना पण असं लागलेलं आहे मला, तर त्यामुळे ही काढून टाकायची, खूप इरिटेट करते. आणि माझ्याकडे एक सुंदर अशी लेस आहे जी या साडीवर जाऊ शकते. मी ट्राय करून बघेल, थोडं लावून बघेल, छान वाटले तर ती याला लावते आता ह्या साडीला. ही लेस आता डायरेक्टली फेकूनच द्यायला लागणार आहे मला, कशालाच लावायला कामी येणार नाही ती, कारण लागतं त्याच्याने, हातांना सुद्धा लागलं आहे मला, खूप ओढलं गेलं आहे आणि दिसायला छान आहे. फक्त एवढी काही महागातली साडी नाही आहे, पण मला खूप आवडली कलर कॉम्बिनेशन तिचं, खूप आवडलं आहे मला कलर, ती आतली फुलं वगैरे. आणि एकचदा नेसून झालेली आहे अजून, तर मी सरळ आईला देऊन टाकली असती आणि दुसरी साडी घेतली असती, पण नेसल्यावर खूप छान वाटते ती, म्हणून एवढं कुटाने मी करते. आणि परत एकदा हा शेंगांचा वानवडा आलेला आहे, तर यांना फोडून काढायचे आहेत मला, दाणे काढून घ्यायचे आहेत. आणि थोडेसे आता आषाढी एकादशी येते, तर आपण म्हणतो ना उकडण्यासाठी थोड्या बाजूला काढायचे आहेत. आणि भरपूर येत्या, एवढं खूप जास्त होतील, म्हणून थोडे मी दाणे काढून घेणार आहे आणि बाकी मग उकडायला ठेवणार आहे. तर जे कलिग आहेत, तर त्यांनी शेंगा पाठवल्या आहेत मागे, त्यांनीच कांदेसुद्धा पाठवले होते, तर खूप छान होते कांदेसुद्धा, क्वालिटीने एकसारखा कांदा होता, एकही जोड कांदा त्यात नव्हता. आणि शेंगासुद्धा आता खूप छान आहेत, 3 दाणे शेंगा आहेत त्या, आणि एवढं काही उकडायला लागणार नाहीत एकादशीला सुद्धा, म्हणून थोडं त्यांच्यातले दाणे मला काढून घ्यायचे आणि बाकी थोड्या उकडण्यासाठी मी काढून ठेवेल. 3 वाजता आता थोडासा आराम करते. आधी जर उठला असेल तर मग मशीनचं काम करेल, आणि जर का तो झोपलेला असेल तर मी थोडा आता आराम करते. शेंगा फोडायचे होतं मला बाहेर बाल्कनीत बसून, पण खूप गार वाटते बाहेर, उगाच परत मग ते आपल्याला नको व्हायला गार वातावरणात, त्यामुळे म्हटलं बघते रात्री करते, किंवा मग उद्या थोडंफार वातावरण चांगलं राहील, थोडंसं ऊन पडलं ना तेव्हाच मी त्या शेंगा फोडले, म्हणजे पटकन फोडल्या जातील त्या, तर तसं करते. आता थोडा आराम करते. आधीला बघते त्याला काय हवं नको ते लिहिलं आहे तो. तर आता संध्याकाळचे कपडे इग्नोर करा, मागचे स्टँड घेणार होते मी, पण असंच राहिलं, ते घेणे नाही झालं. आणि ऑनलाईनही चौकशी नाही केली मी, म्हणजे विसरलेच होते, आणि होते भागते तर कशाला उगाच पैसे खर्च करायचे, म्हणून मी घेतलं नाही. पण बघते आता घ्यायला लागणार आहे. आणि स्टँड घ्यायचं काही नाही, म्हणजे घेतले गेलं असतं आताशी, पण माझ्या डोक्यात हे असतं की नंतर कुठे ठेवायचं त्याला, माझ्याकडे ठेवायला जागाच नाही आहे. प्रॉपर अशी जागा मला जेव्हा भेटेल तेव्हा मी ते स्टँड घेईल, कारण एक 2-3 महिने पावसाळ्याचे सोडलं तर नंतर त्याचा काही उपयोग नसतो. तसं तर उपयोग नंतर करू शकतो आपण, पण मला बऱ्यापैकी मोठ्या बाल्कन्या आहेत, 2 बाल्कन्या आहेत, तर त्यामुळे मला फारसा तो उपयोगात येणार नाही नंतर, म्हणून मी टाळाटाळ करते खरं तर. पण बघते आता वाटलं तर, कारण ह्या रूममध्ये फारसं आमचं येणं जाणं होत नाही, आलंच दुसरं कोणी एखाद दुसरं क्लायंट वगैरे तर. आणि आता एवढा पाऊस बाहेर सुरू आहे कंटिन्यू, तर क्लायंटही नसतात पावसात खरं तर. तसं स्लॅक सीझन असतं, बेसिक ज्या काही सर्व्हिस असतात ज्या गरजेचे असतात, जसं की वॅक्सिंग असतं किंवा काही उपवास वगैरे आले, आता गणपतीपासून सुरू होईल, त्यामुळे आता सध्या निवांत चाललं आहे, म्हणून मी ती दोरी तिकडे बांधलेली, तिकडे फारसं जाणं वगैरे होत नाही. आणि इकडचा बेड लावलेला असतं तर ते दिसतही नाही, त्यामुळे मी तिकडे ती दोरी आता बांधून ठेवलेली आहे. आणि तिकडे कपडे वाळत घातलेत. आणि स्टँडचं बघूया, अजूनही मी काही सिरियसली घेतलेलं नाही आहे. एकदा डीमार्टला चौकशी केली, मला ते महाग वाटलं, आणि ऑनलाईन बघायचं होतं असं ठरवलं होतं, पण तेही बघणं नाही झालं, कारण हाच एक इश्यू की ठेवायचं कुठे नंतर, कारण नंतर मला तो लागत नाही. हा अडचणीचं घर राहिलं असतं, एकच बाल्कनी राहिली असती तर मला स्टँड घ्यावंच लागलं असतं, कारण ते नंतरही वापरात आलं असतं.
पण एवढ्या मोठ्या 2-2 बाल्कण्या आहेत. आत्ता फक्त ते पाऊसमध्ये होतो म्हणून त्यावर वाळत घालता येत नाही, वातावरणामुळे ते सुकत नाही. पण इतर वेळेला खूप छान कपडे वाळून होतात माझे, म्हणून मी ते स्टँड घ्यायचं थोडं मागे पुढे बघते. तर बघूया आता नंतर जेव्हा कधी घेणं होईल तेव्हा. पण आता हे कपडे तुम्ही थोडंसं बाजूला ठेवा, इग्नोर करा त्यांच्याकडे. मी आता संध्याकाळचे 6:30 होत आलेले आहेत आणि आधी औषधी घेऊन झाल्यानंतर जो काही झोपलाय तर अजूनही उठलेला नाही आहे, कारण त्याची रात्री झोप झालेली नव्हती. गोळ्या घेतल्या होत्या त्याने, पण त्याला वॉमिटिंग झाले तर त्या तशाच निघाल्या, त्यामुळे त्यांचं जे काही असतं इफेक्ट व्हायचा तो झालाच नाही, म्हणून तो तापला होता रात्रीसुद्धा. सकाळी तसंच झालं. पण त्यानंतर आता दुपारी त्याला मळमळ होत होतं सारखं, उलटी नको व्हायला त्याला, म्हणून डॉक्टरांनी एक गोळी दिली होती चघळायची, तर ती घेतली. त्यानंतर ज्या गोळ्या घेतल्या त्या त्याला आता पचल्या आहेत बऱ्यापैकी. आणि एवढी पावर होती गोळ्यांची की तो सकाळी मला वाटतं 12:30 ते 1 वाजेपासून झोपलाय. तर आत्ता मी त्याला उठवलं, म्हणजे झोपलाच येतो तसा, मी फक्त त्याला आवाज देऊन आले की उठ आता थोडंसं ब्रश वगैरे कर म्हणून. त्याला आता गरम पाणी करते, थोडंसं फ्रेश व्हायला सांगते, कारण काल पण आंघोळ नव्हती केलेली, आज पण आंघोळ नाही केलेली. आणि आंघोळ नाही केली की जास्त आजारी असल्यासारखं वाटतं. तर आंघोळ तर नाही, पण गरम पाण्याने त्याला हातपाय वगैरे आता धुवायला सांगते. काहीतरी त्याला खायला करते, ॲटलिस्ट चहा बिस्किट तरी आता, कारण तो लगेच जेवणारसुद्धा नाही. जेवण झाल्यावर तो झोपला होता, म्हणजे एवढं काही खाल्लं नव्हतं त्याने, थोडीच खिचडी खाल्ली होती, पण तरीसुद्धा तो झोपायच्या आधी मला चहा मागत होता. आणि आता वातावरणसुद्धा आहे तर चहा करते त्याच्यासाठी. त्याला पाववडाही घरी बनवायला सांगत होतं तो मला, पण आता डॉक्टरांनी सगळं तळलेलं वगैरे सगळं त्याला बंद सांगितलं आहे, म्हणजे देऊ नका अजून 2-3 दिवस व्हायरल असल्यामुळे. तर आता तर काही करत नाही, त्याला बरं वाटलं की करते एखाद्या दिवशी. तर तेच काम केलं मी आज साडीचं दिवसभर. त्याची ती सगळी लेस वगैरे उसवून काढली. त्यानंतर ब्लाऊज होतं ते पूर्ण ब्लाऊज उसवावं लागलं मला, कारण त्याच्या स्लीव्जच चेंज करायचे आहेत मला, डायरेक्टली कट करून नाही करू शकत आपण, पूर्ण काढायला लागतं ते. तर त्याची पूर्ण फिटिंग काढली, त्यानंतर स्लीव्ज काढून घेतल्या. त्या तर पूर्ण वाया गेलेल्या, किती खराब झालेल्या आहेत, मी तुम्हाला दाखवलं. तर साडीमधून थोडासा कापड काढला. आधीच्या ज्या स्लीव्ज होत्या तर त्या माझ्या कोपऱ्यापर्यंत होत्या, तर आता मी तेवढं मोठं नाही घेऊ शकत, कारण खूप साडी लागेल, म्हणजे खूप कापड लागेल त्याला, आणि साडी कमी पडेल नेसताना. तर मी दुसऱ्या साडीला साडी लावून बघितली आणि थोडीफार जास्त येत होती, त्यापेक्षा थोडं जास्त काढलं आहे मी. 5-1 इंचाचा असं तो सरळ एक पट्टा मी कापून घेतला, आणि त्यात आता नवीन स्लीव्ज मी बनवेल. आणि साडीसाठी लेस घरात होती माझ्याकडे, मी लावून बघितली, पण अजिबात चांगली वाटत नव्हती, कारण ती लेस जी काही आहे तर ती पायपिंग टाईप आणि असं त्याला वर गोंडे, तर ती बॉर्डरला ड्रेसला वगैरे आपण लावू शकतो, किंवा लेस लागेल आणखीन एक, आणि मग त्याच्यानंतर आपण ती बाहेरच्या बाजूला लावू शकतो. सिंगल ती चांगलं नाही वाटत ते. तर एखाद्या दिवशी आता गावात वगैरे बाहेर जाईल तर छान अशी त्याला सुटेबल अशी एक लेस घेऊन येईल, कारण त्या साडीला लेसच लागेल. असं लक्ष्मीपतीसारखं तिचं एकदम सॉफ्ट कापड आहे, बिना लेसची ती नाहीच होणार, मला नेसताच नाही येणार. तर लेस आणावी लागेल, त्यामुळे त्याच्यातच आज रिकाम्या कामांमध्ये पूर्ण दिवस गेला. ब्लाऊज कट करून ठेवलं होतं मी. त्यानंतर थोडा वेळ माझ्याकडे वेळ होता, मी शिव पण शकले असते, पण थोडासा आराम करते म्हटलं, आणि मशीनचा आवाज नकोच वाटत होता, कारण मी ते तसंच ठेवलं. थोडा वेळ पडले, एक 10-15 मिनटं झाले, तेव्हाशी माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला. भरपूर दिवस झाले, 1 वर्षापेक्षा जास्त आमचं बोलणं नव्हतं झालेलं, तर त्याच्याशीच गप्पा मारण्यात मला आता 6 वाजले. 6 वाजेला मी उठली, घरांना झाडू वगैरे मारला. आता थोडीफार भांडी आहेत दुपारची जी मी तशीच ठेवली होती, तर ती आवरते, आणि स्वयंपाकाचं बघते आता काहीतरी. काय दुखतोय? चहा करू का गरम? मग काय करू, गरम पाणी? थांब बेटा, मी आत्ताच भांडी आवरायला घेतली, मी तुझ्यासाठी भांडी सुद्धा नाही आवरली सकाळपासून, आवाज नको व्हायला म्हणून. थांब 2 मिनिटं, तुला गरम पाणी नाही तर छान असा कडक चहा करू देते आल्याचा. चहा बिस्किट घे ना, मग दुसरं काय डायरेक्ट जेवणाचं करू का? तुला काय खावंसं वाटतंय? तेलकट नाही चालणार तुला, दुसरं काय खावंसं वाटतंय? त्याला तिकडेच सांगलेलं बघ, ते साड्या वगैरे ठेवतात. हा मी शोधून देईल, मला एवढं आवडून घेते. उठला लगेच टीव्ही. 2 दिवस झाले नाही पाहिला, थोडं तर पाहू दे. हा, तुझ्या यांना सुनच वाटत होतं आधी, काही टीव्ही बघत नाही म्हणून. इकडे बघ कसं झालं माझं पिल्लू. 2 काय करू सांग ना, ती चहा करू का तुला? गरम घसा दुखतोय ना तुझा?
मग ते मोकळं होईल ना चहा घेतला की थोडा. अगं सुजलेलं आहे ते कफ नाही जमा झाला. का दुखतोय पण तू डॉक्टरांना सांगितलं होतं सकाळी? हा मी म्हटलं तसं तर, पण ते काय होतं माहिती का तुला, नाक बंद होतं माझं आणि मग तोंडाने श्वास घ्यायला लागला. मग तुला काय खावं असं वाटतं ते सांग मला. लाईटच कर काहीतरी, जसं की खिचडी वगैरे कर. खिचडी आहे मग शिल्लक तुझी? हां, आमच्यासाठी करते काहीतरी भाजी पोळी, थोडीशी भाजी पोळी पण खा ना आधी. खिचडी नुसतं गडल्यासारखं होतं. नाही खिचडीच ठीक आहे मला, भाजी पोळी खाल्ली ना. तुला नजर काढू का तुझी? काढली ना आज पण काढते ना. आता त्याची नजर उतरवते. आणि कोणाला विश्वास असो अगर नसो, माझ्या बाकीच्या गोष्टींवर विश्वास नाही आहे, कुठलीच अंधश्रद्धा नाही आहे यामागे. पण नजर मात्र ही नजर इज रिअल म्हणतात ना, ते खरं असतं. मला त्या गोष्टीचा खूपदा अनुभव आलेला आहे आणि त्यामुळेच फारसं काही करावं लागत नाही आपल्याला. इथे मी मीठ मोहरी उतरवून घेतली त्याच्या अंगावरनं. आणि नजर उतरवण्याची पण वेगवेगळी काही पद्धत आहे, अशीच करते म्हणून मी तसंच केलं. आणि नजर काय असते तर एक प्रकारची नेगेटिव्हिटी आपल्यावर हवी झालेली असते आणि त्याचंच काय तो आपल्या शरीरावर इम्पॅक्ट पडतो. त्यामुळे आपण मिठाच्या पाण्याने आंघोळ जरी केली तरी चालतं. आणि खरं तर आधीला व्हायरल झालेलं आहे, कारण आता सध्या बाहेरचं वातावरण इतकं खराब आहे की प्रत्येकालाच आजारी असल्यासारखं वाटतंय. पण ते म्हणतात ना, एक आईचा जीव, आणि त्यामुळेच मी एक मनशांतीसाठी त्याची दृष्ट काढली. मला बरं वाटलं आधीला होईल ती. मला काय स्वयंपाक करू काही सुचत नव्हता आणि बरेच दिवस झाले वांग बटाट्याची जी काही रस्सा भाजी असते तर ती बनवलीच नाही गेली. कारण आवड ना वरणपोळीसोबत जी वांग्यांची भाजी करते मी घोटलेली, तर ती आवडते खायला. पण अशी वांग्यांची इतर प्रकारची कुठलीच भाजी त्यांना खायला आवडत नाही. दाण्याचं कूट घालून भरली वांगी किती छान लागतात, पण ती सुद्धा त्यांना आवडत नाही. तर मी त्यांना बटाट्याची रस्सा भाजी आवडते, मला वांग्याची आवडते, म्हणून दोघं आता मी मिक्स करते मी. आणि जेवताना मग ते वेगवेगळं आम्ही करून घेतो. वांगी मी घेते आणि बटाटे त्यांना देते, तर ते करते. आधीला आहे थोडी खिचडी, त्यांना अजून थोडं लेट होणार आहे यायला, कारण बाहेर पावसाचं वातावरण आहे आणि ते खूप लांब गेलेले आहेत आज. आणि तेलात मी कढीपत्ता घालायला विसरले होते म्हणून आत्ता घालते. आणि पावसाच्या पाण्यामुळे तो धुतलेलाच असतो ऑलरेडी बाहेर, तर तो मी आता भाजीत घालते. आणि कच्चा कढीपत्ता खाऊन बघितला, असं म्हणतात की चांगलं असतं खाणं, तर एक तोंडात टाकला होता मी, एक पान त्याचं. आणि भाजी बनवायला जितकी सोपी आहे तितकी चवीला इतकी भन्नाट लागते. आणि त्यातल्या त्यात असं पावसाचं वातावरण आणि गरमागरम वांग बटाट्याची रस्सा भाजी आणि भाकरी एक नंबर बेत होता आज रात्रीचा. तर मी भाकरी बनवल्या होत्या या भाजीसोबत. मीठ घालायचं बाकी भाजी करून. आणि आज मला पोळ्या न बनवता भाकरी बनवायच्या आहेत, कारण आधी नाही जेवायला असं आहे, आधीची खिचडी आहे आणि त्याला भाकरी आवडत नाही, त्याच्यासाठी मला एक पोळी वेगळी करायला लागते. त्यामुळे आज तसलं काही टेन्शन नाही, तर खिचडी करणार आहे. आमच्यासाठी फक्त भाकरी बनवायची, तर त्या गरम गरम होतील तेव्हा करेल आता. आणि आज किती जरी कामं केली तरी आतून असं कुठेतरी थोडंसं लो वाटत होतं, कारण असं काही असलं घरात मुलांना बरं नसलं की खूप आपल्यालाही असं म्हणजे उदाससारखं वाटतं किंवा कुठल्याच कामात आपलं मन लागत नाही. तर तसंच काहीतरी आज होत होतं. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. बाय.